चला नमस्कार मित्रांनो. लय गार लागतंय बर का बाहेर, लय जबरदस्त गार. हा काय लय गार जबरदस्त लागतंय बाहेर. बाहेर सगळं जाऊशी वाटत नाही, इतकं गार लागतंय. हा कढई घेऊन येऊ ना. काय करतो पिलो? काय नाही, अभ्यास झाला आता. अभ्यास झाला पोरींचा, बसलेत निवांत. आणि हो का बंड्या कसा बसलाय निवांत, झोपलाय होय तो. अरे 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 अरे. तरी म्हणलं तिकडे मंजू का ओरडती सारखीच, इकडे दरवाजाकडे बघून निसती सारखी ओरडती. तिला वाटतंय माझं बाळ कुठे गेलंय, माझं बाळ कुठे गेलंय. हा आहे का नाही? बंड्या तर हितच आहे. पूनम काय करते रे पूनम? होय चुलीला शेकत बसली. चला गाड्या मग आज चुलीकडे मग शेकायला जावा, काढून गार लागतंय मग. हा चला भावानं बहिणीनं जरा शेकतो आता जरा. चला मग काय आपलं तिकडे कशाला मोठी कडे? भाजी कसली भाजी? ही ना तांदूळाची भाजी. काय कढई बसू दिला का जरा, गार लागतंय. चूल पिठवली गायनी मस्त पैकी बाबा. हाय आमच्या भावांना बहिणीना भाजी निसती तांदूळाची. तांदूळाची भाजी का? मग काय सकाळच्या होईल का आता करायची? बघू कवा बी करू. लय थंडी आहे आमच्याकडं हो भावांना बहिणीनं. तुमच्याकडे आहे का नाही थंडी एवढी? लय बेकार गार, लय बेकार लय बेकार गार, लय बेकार. पण हे 2 दिवस झालं ना एवढं गार सुटलं आहे ना. आभाळ आणि 3 येतंय सगळं काय होतंय. आता ही गारट्याच दिवस आहेत म्हणा, पण आबाळ कशाच काय मध्येच निघतंय काय न हे आबाळ घेण्यान देण्यात. ते आभाळ आलं तर रोगराई जास्तच वाढायची. हा तांदूळाची भाजी कशी काय आहे? हाय का नाही भारी? कुणाला आवडते? तुमच्या पूनम ताईला पण लय मिठाची आवडते. आता बाजरीची भाकर नाही, उद्या बघू तुमच्या दाजींला लावू बाजरी. असतं काय ज्वारी नाही तर बाजरी काहीतरी. ज्वारी आता तुमच्या पूनम ताईचं तर म्हणणं आहे पूनम ताईने ज्वारीच भाकर खावी म्हणून. आज काय काय तुमच्या दाजीच्या माग काम लय होत, दिवसच नाही पोरला बाबा. फिरता फिरताच काय या गारठ्यानीच एकतर मला पण जाऊच वाटत नव्हतं. तुमच्या पुरमताईला बळच नेली तालुक्याच्या गावाला, कारण ह्या आभाळ येत आहे तिचं जास्त चांग दुखत. बळच नेली बळच. हा मग काय तर तसं तर तुमच्या पूनम ताईला शौकच नाही कुठे हिंडायचं आणि फिरायचं, अजिबात नाही. आणि नाही जावा म्हणलं तर मग काम राहिलं, सगळंच ते राहिलं. उगा आपल्या घराचं काम नडून नाही पडावं म्हणून जावं लागलं भावांना बहिणींना. घराच्या कामाचं मटेरियल यायचंय. झालं काम बी झालं, गेलं सरशी काम बी झालं. नाही तर मग तर अवघडच झालं असतं, काही का नाही. चांगलीच भाजी येईल का? चांगली आता गरम झाली असेल वाळू. तांदूळाची भाजी म्हणजे उग लसणाची फोडणी देऊन खायची, एकच नंबर लागती. मिठाची ना? मिठाची लय बार लागते खायला. ते दिस केली. हा आणि ही म्हणजे तांदूळची भाजी कायतली आमच्याकडे कांद्याचं पीक जास्त होतं ना. गुलब्या कांदा 4 महिन्याचाच फक्त असतो तो. त्याच्यात ही येते गावात बी येतं, त्याच्या बरोबर तांदूळाची भाजी येते. आणि चांगली कवळी लुसलुसीत आहे का नाही? हो 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 लय कवळी हाय ग बाई, लय कवळी बाई ग बाई, लय भारी हाय ग बाई तांदूळाची भाजी. झाले का नाही जेवण खावणं भावांची बहिणींची? अजून आमचं तर अजून पिल्लूनी करून ठेवलंय, फक्त आपलं जेवायचंच आहे, बाकीचं काय नाही. पण श्रीगोंद्यानं आलो, लय दमलं, फिरून फिरून जाम झालो, पण काम होत झालं महत्वाचं. आणि मग जरा बसलो, चहा पी घेतला आणि बसलो. घरातच बसलो, बाहेर तर निघालोच नाही. लय गार लागत होतं बाबा, नको म्हणलं बाहेर निघाय. पण आता ही काय तुमची पूनम ताई तर आले पहिला आराम केला थोडा, आणि मग तिथून पुढं म्हणलं काय असेल ते बघत
आता ही कॅपॅसिटीच नाही. तुमच्या पुनमताईने चूल पेटवली वाळू शेकायला तिला शेकावं लागतं नाही पाठण पिठण आहे की नाही. हा. म्हणून मग चला आता शेकायला मला गडीवर जाऊ. तरी बी बाहेर असं काही बसूची वाटत नाही. पुढून गरम आणि मागून गार असं झालंय बा. होय मग काय हा काय घरात जायचं आता. हम्म. वाळू आपली हे करून शेकवत बसावं. काय नाही अजून महिनाभर आपलं म्हणजे 10-15 दिवसात स्लॅब पडला म्हणजे खोलायला बी टाइम लागतोच ना. 15 दिवस परत स्लॅब. मग काय महिना अरे जाऊन आपलं तिथं थाप्याला बसता येईन आतमध्ये गार फेर लागलं तरी. मस्त आपल्या ह्या बांगल्यात सुद्धा गरम लागतंय की. तिथं बी गरम लागतंय पण पावसा पाण्याची होय भीतीच भावांनो, आभाळ बहिणींनो. ठिबळ येतंय म्हणल्यावर काय. उलट ह्या बांगल्यासारखी तर कुठल्याच बांगल्यात नसेल. पण हिथं पावसा पाण्याचं टेन्शन. मग काय आता मध्येच पाऊस यायला गेला लागला. काय म्हणतात ना ती पावसाळा गेला झालं त्याला पार महिना 2 महिने होत आलं. महिना तर झाला क्लिअर पावसाळा गेला. 1.5 महिना झाला. 1.5 महिना पावसाळा गेला आहे का नाही बहीण भावानं. हा आणि मध्येच काय आभाळ यायला लागलं कुठं काय व्हायला लागलं. आणि मध्ये मागत आता मागत पाऊसच आला बा. चांगलाच वराचा पाऊस आला. ते की काय झालं ते मंजू गेली बांगल्यावर आपल्या डायरेक्ट वर चढली. सारी बिळच पाडून ठेवली तिने. त्याच्यामुळे जास्त गळायला लागलं. नव्हतं गळत. कागदच फाडून टाकला. काय म्हणणार होता त्या मंजूला. हा मंजू नाही अंजू. मंजूच नाव येते आता. ते मंजूला झालंय बांड्या त्याच्यामुळे ती काय बा वर जाऊ शकत नाही. अंजू लय खतरनाक आहे. किरण आणते किरणच हाणती डायरेक्ट. काय करणार. दाजी कसं किरण आणते तशी किरण आणते. मी नाही किरण हाणती. बांड्या किरण हाणतो. बांड्या कसा दाजी बी किरण हाणतो. आणते तुमचं किरण. ते बांड्या कसा किरण हाणतो तसं ती अंजू बी किरणच हाणती. इकडं आल्यापासून जरा चांगली झाली आहे का नाही. बांड्याचा काय नादच खोळा आहे बाबा बांड्या. दिवसभर नेसतात ते पिल्लूला तर आपलं शिवण्याला तर सोडितच नाही. मागच असतोय नेसता. मग ते आपला कसा टोम्या मागच असतो. कुठं जा माग तसं बांड्या मागच. टोम्याचं कसं आहे भावांनो बहिणींनो. टोम्या हे ना आपला निवांत खाऊन पिऊन जाऊन तिथं बांधकामात सावलीला गारव्याला असा बसत असतो. त्याच्यामुळं दिसत नाही अलीकडे जास्त त्यो. म्हणजे इथं बसतच नाही बाहेर त्यो. निवांत तिकडं वाळू गरम असतं ना तिकडं बी जाऊन बसतो. वाळू उकरून वाळू बांधकामात तिथं दिवसभर उन्हात तानाचं दिवसभर बांधकामातच बसले असतो. गार सावली असती तिथं बांधकामाची. मग जाऊन बसत तिथं. मग इथं नाही बसत त्यो. मग तेवढं फक्त काय त्याला भाकर फिकर काय टाकायची असली चपाती तर मग आम्ही बोलतो त्याला. मग येतो मग पळतच धावत. काय टायमाला तिथंच नेऊन टाकावं लागतंय. तवा खातोय मग गुटू गुटू नुसत्या भाकरीन चपातीच खातो. दुसरं काय नाही खात. एकदा आपलं काम झालं नाही फायनल घराचं स्लॅब पडला ना आपलं मागचं टेन्शन गेलं म्हणायचं. तुमचं ती महत्वाचं आहे ना. आपलं महत्वाचं काम आपलं करून घेतलं ना टेन्शन नाही. मग मोकळाच झालो. मग पुढच्या पावसाळ्यात टेन्शन नाही मग आपल्याला. हा पुढच्या पावसाळ्यात टेन्शन नाही आहे का नाही. बोलत तुमच्या पुनमताईची चालली भाजी नीट करायची. आणि कसं आहे आणि आज काय आम्ही गेलो होतो तालुक्याच्या गावाला पण नाही काय आणलं. काय लय गडबड माग. काय तुमच्या पुनमताईची तर कॅपॅसिटीच नव्हती की हालून काय घेईल म्हणून. एक जागा धरून बसली होती बघा. काय नाही खरं गारते त्या ह्यानी आबाळामुळं जर जास्त त्रास झाला नाही तर मग फिरली असती थोडीफार का व्हायना. पण काय आबाळाने काय पाहिल्यासारखं नाही. या घराच्या कामात टेन्शनमुळे पाहिल्यासारखं काय म्हणजे असं उत्साह नाही येत. जा इकडं जा तिकडं अजिबात नाही. सतत माग काम टेन्शन असल्यानंतर काय मग कुठं थांबूशी नाही वाटत. काय नाही का नाही बांगा जायचं आपलं काम उरकायची निघायचं घरी. पहिलं घरी. तुमच्या दाजीला इतर तुमची पुनमताई तर हिंडते का कुठं. नाही तुमचं दाजी आणि पुनमताई अजिबात नाही. कुठंच नाही जात. तुम्हाला सांगतो कुठं फिरणं नाही. कुठं गावाशिव नाही. कुठं काय नाही. हा कधी मध्ये जर 1-2 वर्षातून जर तुमची पुनमताई म्हणली चला तिकडं सासरवाडीला तर मग जातो. नाही तर जात बी नाही. मग तर बाकीकडे कुठं फिरणं बी नाही. काय नाही अजिबात नाही. आता इथून माग कामाला होत आपलं काम घर 6 वर्ष. पण म्हणते का मी तुम्हाला
नाही नाही पूनमताई तुमची घर सोडून कुठं जात आतापर्यंत नाही, गेलीच नाही कुठं. सासरवाडीला चला, तुमच्या सासरवाडीला चला अशी म्हणली का तुम्ही? नाही कधीच नाही कधीच नाही. नाही म्हणलं जर नाही, तुम्ही जर माझ्या म्हणण्यानुसार जर येत असता तर चला की मग. नाही नाही कधीच नाही. आपले 3 लेकर बाळ झाले त्यांना सोडून आपल्याला कुठंच जाता येत नाही. आपली इनावावर काही सगळी बसत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही बी काही डोक्यात घेत नाही कुठं जायचं नाही काय नाही काय नाही. आपले लेकर बाळ आपला संसार बलन आपलं घरीच बस. हा आहे का नाही. वाळू तापली असेल चला तर भावांना बहिणींना. पूनम ताईची चालली भाजी निसायचं काम. थांब ना वाळ होता आपली का गरम बघू दे बरं. आयला गरम झालेला का अयो पोळते रे बाबा. हा म्हणूनच आपलं गरम झाली तवरच आपलं. जरा तू येस तू बाहेर तरी काढला का शेकायला. नका नका ओढू येजून जाईल वाऱ्याने. मग जरा जाळ कर उलसाक म्हणजे जरा जाळ तरी होईल. हा जरा गार मागून पुढून गरम लागतंय मागून गारच लागतंय ना का. पेटीव थोडी चुल पेटीव म्हणजे जरा काय होईल आहे का नाही भावांना बहिणींना. आता जरा थोडा जाळ झाला ना थोडा फुकतो जरा. फुकलंय धुरच लागायला लागला. पण असं थंडी गारठा कुठं शेकायला चुली पुढं भारी वाटतं बरं का आहे का नाही. मग हा ही फक्त सुविधा कुठं खेळायच्या ठिकाणी सिटीच्या ठिकाणी नाही अजिबात. शेकायला चान्स नाही कुठं असं गरम कुठं बसावं म्हणून काय नाही. डायरेक्ट अंगावर घेऊन बसायचं बाकीचा चान्स नाही कुठं काय होईल. पेटली चूल पेटली भावांना बहिणीनं चूल. बघा मस्त पैकी या शेकायला सगळ्यांनी शेकाय. आणि काय इकडून बाहेर दिसतच नाही केलं. बघा चूल पेटली दूरच झालाय नुसता. अरे 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 काय दूर झालाय बाबा. चला भावांना बहिणीनं मग घ्या काळजी. काय तुम्ही सगळ्यांनी आता शेकत बसलोय तुमचं दाजी पूनमताई वाळूत भेटू मग शेकायला. पुढच्या व्हिडिओ मध्ये हा उद्या. उद्याच्याला बाय बाय. बाय बाय सगळ्यांना बाय बाय.